नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. आरोग्य विभागाने कोरोना काळात केलेल्या कामाला तोड नाही, नामदार प्रकाश आंबेडकर. राज्यामध्ये आरोग्य विभागाने कोरोना काळामध्ये जे काही काम केलं त्याला तोड नाही असे गौरवोद्गार नामदार प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात काढले. जागतिक परिचारिका दिनानिमित्त आरोग्य विभागातील परिचारकांचा सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळा राजर्षी शाहू स्मारक भवन या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी नामदार आंबेडकर म्हणाले, पुरस्कार विजेत्यांची नावं आली आणि पहिल्या पुरस्कार विजेत्या सन्मान्य मला वाटते रमा गोविंदराव गिरी त्या सत्कार घ्यायला आल्या. सत्कार घ्यायला आल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये कृत्यता होती आणि त्या क्षणभर मला म्हटलं की साहेब मी खूप चांगलं काम केलं, बस ह्यासाठीच तर पुरस्कार द्यायचा. त्यांच्या डोळ्याची भावना, त्यांचा विचार त्या दिवशी त्यावेळेला त्यांना जो काही झालेला आनंद होता, हेच तर या सत्कारांचं सन्मानाचं खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचा उद्देश असतो. मला असं वाटतंय की आरोग्य विभागामध्ये असे सगळे सन्मान होतील. अजून सुद्धा खूप प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक माणसाचा सत्कार झाला पाहिजे आणि केवळ आपल्याच नाही, सार्वजनिक आरोग्यामध्ये आपण आहोत. त्यामुळे प्रायव्हेट मधल्या सुद्धा लोकांना सन्मानित करण्यासाठी आपण केलं पाहिजे. कारण काय आहे की आम्ही फक्त आमच्या केडर मधल्या लोकांबरोबर नाही तर आम्ही सर्वांशी बांधील आहोत. त्यामुळे साहजिकच सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या चांगल्या गुणवंतांचा सत्कार करणं ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आपल्या सर्व आमच्या यंत्रणेची जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं की पुढच्या वेळेपासून अशा सगळ्या कार्यक्रमांचं सुद्धा नियोजन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करूया. खूप चांगल्या पद्धतीने आरोग्य विभागाच्या वतीने जे काही काम केलं जाते त्या सगळ्या कामांमध्ये एका बाजूला वेगळ्या पद्धतीच्या लोकांना देत असणाऱ्या सेवा, आरोग्याशी संबंधित असणाऱ्या अनेक नवीन अशा पद्धतीचे सगळ्याच्या सगळ्या आरोग्य संस्था असतील, सगळ्या सुविधा असतील, त्या सगळ्यांच्या बरोबरीनं आमचा जो HR आहे, आमचा जो ह्युमन रिसोर्स आहे त्याला सुद्धा मोटिवेट करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होत असते की एखादी गोष्ट घडली की पडदेशी आम्ही सगळेजण रिॲक्ट होतोय आणि मग यांच्यावरती कारवाई करा, त्यांच्यावरती कारवाई करा म्हणणारे सुद्धा आम्ही असतोय. परंतु जे चांगलं काम करतात त्यांचा सन्मान करा, त्यांचा आदर्श घ्या असं म्हणणारे सुद्धा आम्ही आहोत. यालाच म्हणायचं की आपण सगळेजण जे काम करतो ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतंय की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना अशाच पद्धतीने जो गुणवंत आहे त्या सगळ्या गुणवंतांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा याच्याही पेक्षा चांगलं काम आपण सगळेजण करत राहूया अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आरोग्य विभागामध्ये सगळं काम करत असताना सुद्धा ज्याचा उल्लेख सन्मान्य खासदार साहेबांनी केला, विशेषतः कोरोनाच्या पिरियडमध्ये ज्या पद्धतीने आरोग्य विभागाने काम केलं त्याला तोड नाही. यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले, देशातल्या पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. आनंदीबाई परदेशातनं शिकून आल्या, पण त्यांनी प्रॅक्टिस कुठं केली? प्रॅक्टिस कोल्हापुरात केली असेल. सेंट एडवर्ड अल्बर्ट मेमोरियल हॉस्पिटल जे आहे, म्हणजे आता जे कावळ्या नाक्याचं, ते कावळ्या नाक्याच्या हॉस्पिटलला पहिला महिला डॉक्टर त्या ठिकाणी आल्या. 1820 साली जर नाइटिंगेल असतील तर पहिला भारतीय महिला देशाची डॉक्टर म्हणून या ठिकाणी आली आणि तिनं सेवा केली ती या कोल्हापूरच्या मातीमध्ये त्या ठिकाणी. गर्भधर्म संयोगानं वैद्यकीय शिक्षण मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे, आरोग्य मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे, पहिली डॉक्टर जी सेवेसाठी आली तिला स्वतःचं बाळासाहेब लहानपणी तिच्या बाळपण झाल्यानंतर तिचं बाळ वाचवता आलं नाही म्हणून तिला वाटलं की मी जर माझं बाळ वाचवू शकली नसेल तर निदान येणारी मुलांची जबाबदारी माझी आहे, म्हणून खऱ्या अर्थानं तिनं तो व्यवसाय त्या ठिकाणी स्वीकारला. तिच्या नवऱ्याने त्याला मदत केली आणि ती परदेशामध्ये जाऊन त्या काळामध्ये डॉक्टरची डिग्री घेऊन आपल्या देशामध्ये परत आली आणि सेवेमध्ये स्वतः ट्युबरक्लोसिसनं गेली. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की यांची दुखणी कुणाला कळत नाही. आरोग्याची सेवा हे सगळ्या जगाला देतात पण त्यांचं दुःख ते कुणाला सांगत नाही. आरोग्य मंत्री आज जिल्ह्यातले आहेत, राज्यातल्या माझ्या महिला भगिनी इथं या ठिकाणी आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यानंतर पुरस्कारकर्त्यांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये राज्यस्तरीय अधिसेविका प्रथम क्रमांक रमा गिरी, द्वितीय क्रमांक डॉक्टर शुभांगी थोरात यांना मिळाला, तर सहाय्यक अधिसेविका प्रथम क्रमांक स्वाती यांना, द्वितीय क्रमांक वंदना बर्डे, तृतीय क्रमांक उषा बनकर यांना मिळाला। सार्वजनिक आरोग्य परिचारिका प्रथम क्रमांक ममता मानतकर यांना मिळाला। यानंतर अधिपरिचालिका प्रथम क्रमांक कल्पना रत्नाकर, द्वितीय क्रमांक जयश्री रणवरे, तृतीय क्रमांक सुधा बर्गे यांना मिळाला। यानंतर इतरही परिचारकांना त्यांनी केलेल्या आरोग्य विभागात केलेल्या अतुल्य कामासाठी पुरस्कार वितरण करण्यात आले। हे सर्व पुरस्कार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते देण्यात आले। पुरस्कार वितरण सोहळ्याचे आभार डॉक्टर पुरुषोत्तम मडावी यांनी मानले। या पुरस्कार सोहळ्याला आरोग्य सेवा मुंबई नितीन आंबोडकर, उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ डॉक्टर दिलीप माने, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा शुश्रूषा डॉक्टर निलिमा सोनावणे, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्यचिकित्सक कोल्हापूर डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्यासह परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।